छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो यांच्यासह 4 राजद्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली देऊन मृत्यूदंड दिला। हे इतिहासातून आपल्याला ज्ञात आहे। मात्र त्या काळात हत्तीच्या पायाखाली शिक्षा देण्याच्या 2 वेगळ्या पद्धती अस्तित्वात होत्या, याची माहिती अनेकांना माहीत नसते। पहिल्या पद्धतीत गुन्हेगाराचे हात पाय घट्ट बांधून त्याला जमिनीवर आडवे पाडले जाई। त्यानंतर त्याच्या डोक्याखाली दगडी पाटा किंवा लाकडी ठोकळा ठेवला जाई किंवा थेट छाती हत्तीच्या पायाखाली दिली जाई। माहुताच्या इशाऱ्यावर हत्ती आपला पुढचा पाय गुन्हेगाराच्या डोक्यावर ठेवून पूर्ण ताकदीने दाब देत असे। त्या प्रचंड दाबामुळे डोके चिरडले जाऊन क्षणार्धात मृत्यू ओढवत असे। दुसऱ्या पद्धतीत शिक्षा देण्यात येणाऱ्या व्यक्तीला हत्तीच्या पुढील 2 पायांपैकी एका पायाला दोरीने बांधले जाई। त्यानंतर हत्तीला वेगाने चालवले किंवा धाववले जाई। त्यामुळे ती व्यक्ती जमिनीवर फरफटत ओढली जाई आणि अनेक वेळा हत्तीच्या मागील पायाखाली शरीर सापडत असे। या प्रक्रियेत शरीराचे तुकडे होऊन ती व्यक्ती अत्यंत वेदनादायक मृत्यूला सामोरी जाई। इतिहासात विठोजी होळकर यांना दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी याच प्रकारे मृत्यूदंड दिल्याचा उल्लेखही आढळतो।